नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 16 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. लेक्चरच्या सुरुवातीला आपण कालचा क्वेश्चन जो आहे तो डिस्कस करतो ॲज अ रिव्हिजन. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करा. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चनपासून. बघा कालचा क्वेश्चन काय होता, एक कुटुंब एक नोकरी ही योजना कोणत्या राज्य सरकारने चालू केली आहे. तर आपण पाहिलेलं होतं, तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 सिक्कीम. बरोबर. सीएम जे आहे सिक्कीमचे पवन कुमार चामलिंग. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, सीएम पण विचारलं जाऊ शकतं. सीएम पण लक्षात ठेवा, गव्हर्नर गंगा प्रसाद आहेत, कॅपिटल गंगटोक आहे. यांनी जे आहे ती एक कुटुंब एक नोकरी योजना चालू केलेली आहे आणि असा कार्यक्रम राबवणारे हे देशातील पहिले राज्य आहे. मल्टीलायनर आलं तर हे वाक्य नक्कीच येईल तुम्हाला. चला आता बघू आजच्या न्यूज. अशोक चावला. तर बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा त्यांनी राजीनामा दिलेला होता, आपण ती न्यूज पाहिलेलीच होती. तर त्यांनी आता काय केलेलं आहे, तर ऊर्जा व स्त्रोत संस्था म्हणजेच काय द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट जी आहे त्याचा राजीनामा दिलेला आहे. ही एक नवी दिल्लीतली एक ना नफा तत्वावरती चालणारी ही एक संस्था आहे आणि मग याचा आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर आपण ज्यावेळेला एनएससीचा त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी सांगितलेलं होतं की नॅशनल स्टॉक एक्सचेंज तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. बरोबर, हे जस्ट लक्षात ठेवा. काल आपण ट्राय बघितलेलं होतं, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. परत बघितलेलं होतं भीम ॲपचं, तर भारत इंटरफेस फॉर मनी. आणि ही जी आहे टेरी द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट ही जी आहे ती सन 1974 मध्ये स्थापना झालेली होती, टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या नावाने. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आणि यांच्यावरती सीबीआय आता चौकशी बसलेली होती की म्हणजे सीबीआयला परवानगी मिळालेली होती त्यांच्यावरती चौकशी करण्यासाठी. एअरसेल मॅक्सिस जे आहे त्याच्या रिलेटेड जे आहे ते यांच्यावरती चौकशी होणार होती. वी डोंट नो की मग यांनी का रिझाईन केलेलं आहे, ते त्यांनी सुद्धा ते नमूद केलेलं नाही. बघू पुढची न्यूज. अली कमर, मोहम्मद अली कमर. आता यांच्याविषयी नक्कीच क्वेश्चन बनू शकतो, कारण हे सर्वात तरुण असे प्रशिक्षक झालेले आहेत. आणि ते बघा महिला बॉक्सिंग प्रशिक्षकपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि विशेष म्हणजे भारतासाठी पहिलं सुवर्णपदक राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये बॉक्सिंगचं पहिलं सुवर्णपदक यांनी मिळवून दिलेलं होतं, मोहम्मद अली कमर. मग तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा खालीलपैकी कोणता खेळाडू आहे, तर ते मोहम्मद अली कमर. 2002च्या मँचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला लाईट फ्लायवेट गटामध्ये त्यांनी हे जे होतं ते सुवर्णपदक मिळवून दिलेलं होतं. आता त्यांची जी नेमणूक आहे ती शिवसिंग यांच्या जागी करण्यात आलेली आहे. आणि हे जे अली कमर आहेत ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते, आता त्यांची नेमणूक झाली आहे ते प्रशिक्षकपदी. आणि हे जे आहे ते पुरुषांच्या प्रशिक्षकपदी आहे, गुरुबख्श सिंग यांच्या जागी जे सी ए कुट्टप्पा यांची नेमणूक झाली, हे पण तुम्ही नोट करा. आता इथे अपेक्षित आहे बॉक्सिंग रिलेटेड आहे, तर तुम्ही मेरीकॉमच्या ज्या ज्या रिलेटेड न्यूज होत्या त्या सुद्धा इथे रिवाइज करा. मिथोई लिम्मा देऊन सन्मान केलेला होता मणिपूर राज्य सरकारकडून, आणि तो मणिपूर राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान होता. बरोबर. 2018 महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपची ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा नेमणूक झालेली होती. बरोबर. त्यानंतर 6 वेळा विजेतेपद मिळवलेलं होतं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं, तर ते कोणकोणत्या साली होतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बाकी मग ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल मिळालेलं होतं लंडन ऑलिम्पिकमध्ये 2012ला, या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. परत त्यानंतर पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मेरी कॉमला मिळालेला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. उमेनिया ऑन जेम. तर बघा उमनिया ऑन जीईएम म्हणजे काय, तर जीईएम म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. ओके, हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असणार आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की उमनिया ऑन जीईएम हा जो आहे हा कुणासाठी चालू केला आहे, तर महिला उद्योजकांसाठी भारत सरकारने चालू केलेला हा एक इव्हेंट म्हणा किंवा एक मार्केट प्लेस आहे की ज्याच्यामुळे
महिला उद्योजक आहेत, महिलांचे स्वयंसेवी अशी गट संघटना असते, त्यांना याचा उपयोग होणार आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म असणार आहे, त्याच्या थ्रू महिला त्यांनी जे बनवलेले प्रोडक्ट असतात ते डायरेक्टली विकू शकणार आहेत. मग त्यामध्ये हस्तशिल आहे, हातमाग आहे, तागाची उत्पादने आहेत, गृह आणि कार्यालयाचे सुशोभीकरण, अशा अनेक वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्यांची थेट विक्री करू शकतात. गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज आहेत, डिपार्टमेंट आहेत, इन्स्टिट्यूशन आहेत, यांना ते आता डायरेक्ट ते विकू शकतात. मग हे करण्यामागे आता असे जे पॉईंट्स असतात ते तुम्ही कलेक्ट करून ठेवले पाहिजे. इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला ज्या वेळेला विचारलं जाऊ शकतं की महिलांच्या विषयी किंवा जेंडर गॅप विषयी काही विचारलं जाऊ शकतं, त्यावेळेला तुम्ही हे जे आहे ते पॉईंट तिथे देऊ शकता, स्टॅटिस्टिक्स देऊ शकता आणि ते खूप इम्पॅक्टफुल असतं. बरोबर, जेंडर गॅप इंडेक्स आहे. आता इथे मग तुम्ही उदाहरण देऊ शकता महिलांचे, कोणकोणत्या महिला आहेत. बरोबर, IMFच्या आता होतं ते सुद्धा तुम्ही अशा काइंड ऑफ एक्झाम्पल देऊ शकता. मग हे जे GEM आहे त्याचा उद्देश काय आहे, तर जेंडर इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ करणं हे याच्या मागे जे आहे ते उद्दिष्ट आहे. याचे जे CEO आहेत ते राधा चौहान आहेत. ओके, एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे, कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा आरोप. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय याच्याविषयी विचारलं जाणार नाही कन्हैया कुमार विषयी, पण जे कलम आहेत हे मठामध्ये आलेलं होतं, तर हे कलम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. IPCचे जे हे कलम आहेत हे तुम्ही नोट करून ठेवा. जे PSIचे प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी तर हे माहीत असणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला कलम विचारले जाऊ शकतात. तर बघा, संसद हल्ला प्रकरणी फाशी ठोठावलेल्या अफजल गुरु याचा स्मृतिदिवस पाळण्याच्या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्थानिक न्यायालयात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्टुडंट्स युनियनचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे. कुमार, उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्यासह 10 जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. मग तुम्हाला हे काही नावं जस्ट लक्षात ठेवा, पण एवढं याच्याविषयी विचारलं जाणार नाही. पण हे कलम जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. 124 देशद्रोह, 323 जाणीवपूर्व इजा पोचवणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, बरोबर, दंगल करणे, एखाद्या स्थळी बेकायदा पोहोचणे आणि जमावाचा भाग बनणे. मग हे जे आहे ते कलम तुम्ही नोट करून ठेवा, तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हे नक्कीच विचारले जातील. बघू पुढे, बिहार बॅन्स फिश ट्रेड. तर बघा, बिहारने काय केलेलं आहे, तर माशांच्या व्यापारावरती बंदी घातलेली आहे. तर बंदी घालण्याचं रिझन काय, गोव्यामध्ये पण आपण एक न्यूज पाहिलेली होती मागे की गोवा सरकारने सुद्धा जे आहे ते फिश इम्पोर्टसाठी बॅन केलेलं होतं. कशासाठी, त्यावेळेला पण आपण पाहिलेलं होतं की फॉर्मॅलिन, आणि आपण सांगितलेलं होतं की फॉर्मॅलिन कशासाठी वापरलं जातं, की मासे प्रिझर्व करण्यासाठी हे वापरलं जातं. आणि मग बिहारने सुद्धा मग याच्यावरती बॅन केलेलं आहे पटनामध्ये, की जे फॉर्मॅलिन वापरलं जातं, हेवी मेटल्स वापरले जातात फिश प्रिझर्व करण्यासाठी, म्हणून मग त्याच्यावरती बॅन केलेलं आहे. तर हे जे फिश आहेत ते आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगालकडून जे येतात त्याच्यावरती त्यांनी बॅन केलेला आहे. तो बॅन जो आहे तो 15 दिवसाचा बॅन आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये बघा फॉर्मॅलिन, लीड, मर्क्युरी, कॅडमियम हे जे आहेत ते त्यांना सापडलेलं आहे. त्यांनी सॅम्पल घेतलं त्याचं आणि त्याच्यामधून मग त्यांना ते जे आहे हे फॉर्मॅलिन, लेड, मर्क्युरी, कॅडमियम हे जे आहेत ते आढळलं. आणि हे जे आहेत हे कॅन्सर प्रोन आहेत, कॅन्सर होण्याची सद्भावना असते. मग त्यामुळे जे आहे ते बिहारने याच्यावरती बॅन केलेला आहे. आणि हा जो बॅन आहे तो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 याच्या अंडर आहे. आणि याचं जर व्हायोलेशन केलं, याचा भंग केला तर पनिशमेंट आहे इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास आहे अप टू 7 इयर्स, बरोबर, 7 वर्षासाठी, आणि 10 लाखाचा दंड आहे. एवढं हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की किती आहे जर मल्टीलाईनर आलं तर. किंवा मग हे, किंवा असं विचारलं जाऊ शकतं सायन्समध्ये की फिश प्रिझर्व करण्यासाठी खालीपैकी काय वापरलं जातं, तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे, शिवाजीराव देशमुख. तर बघा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 84व्या वर्षी ते विधान परिषदेचे माजी सभापती होते. तर ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि मुंबईमध्ये त्यांनी जो आहे तो अखेरचा श्वास घेतलेला आहे. मूळचे सांगलीचे आहेत ते, त्यांचा जन्म सांगलीमध्ये झालेला आहे 1935 साली. ओके, तुम्हाला एवढं हे जन्म वगैरे नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे की 1996 आणि 2002 या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवलेले आहे. त्याचबरोबर ते विधानसभेवर निवडून गेलेले इयर पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 1978, 80, 85 आणि 90. एवढं जस्ट तुम्हाला यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. जर आलाच तर 1 लाईनर क्वेश्चन येईल. बघू पुढे, बघा नाव क्वेश्चन ऑफ द डे.
खालीलपैकी कोणाची महिला बॉक्सिंगपदी नियुक्त करण्यात आली आहे? आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.